हा हा करपेल ती. तर सागर कसं झालंय? एकदम मस्त. हे बघा गॅस कसा बाहेर निघतोय बघा. त्याच्यामध्ये चिकन पूर्ण मॅरिनेट केलं आहे. 4 किलो चिकन आहे मित्रांनो हे. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग मित्रांनो. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजचा व्लॉग असणार आहे पोपटीचा. तर ह्या पोपटीच्या व्लॉगमध्ये आम्ही आलो आहोत एका ठिकाणी. इकडे आम्ही पोपटी आणि बार्बिक्यूचा बेत केलेला आहे. तर पोपटी आणि बार्बिक्यू कसं बनवणार आहेत ह्या बाबत तुम्हाला आम्ही माहिती देणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कळेल व्हिडिओमध्ये काय काय आहे. मटका कोणता आणलं ते पण सांग. मित्रांनो आता आपला प्रोग्राम चालू होणार आहे. बाहेरचा कुत्रा आला. काम चालू झाले आहे आता चांगल्या प्रकारे. प्रफुल्लने मटका धुवायला घेतलंय. मटका धुवायला घेतलं याचा अर्थ आम्ही काय बनवतोय तुम्हाला समजलंय. पूर्ण 3 जण आहेत आम्ही. आणि इकडे नंतर आम्ही याच्यावर बार्बिक्यू करणार आहे. फुल चिकन आणलंय, मच्छी, बार्बिक्यू नेशन. हाँ नीट डालो वो सब पूरा कोबा अच्छे से होना चाहिए. मराठीत बोललो. हाँ कहाँ से आए हो आप? आता आपलं काम चालू झालेलं आहे. फुल पद्धतशीर आता आपलं बार्बिक्यू नेशन चालू होणार आहे. सबके लिए ओपन है ये. हा खाली काय टाकतोय? कुठे टाकायचं? अरे हा विसरलो. गाई काय येत नाही. नवीन नया है यह दगड. विसरलो दोस्तों. अभी हम लोग का काम चालू हो रहा है. रात के बजे है 9:30. तर आता बघूया. बार्बिक्यू करायचं आहे. चिकन आणलं आहे, मच्छी आणली आहे आणि पोपटीसाठी आम्ही मडका पण आणले. तर काम आपलं पद्धतशीर होणार आहे. थोड्या वेळानंतर तुम्हाला दाखवतो फुल आपला कसा सेटअप बनणार आहे. आता काहीच नाही आहे. गाडीची लाईटवर आपलं काम चालू होणार आहे. फुल जुगाडू बनले आम्ही लोक. आणि इकडे माहोल बघा तुम्ही. फुल अंधार आहे आजूबाजूला. फुल सेटअप करतोय. हे मला वाटतं हे पोपटीचा सीन आहे. पोपटीसाठी हा गोळा करतो इकडे. आता काहीच नाही आहे. पूर्ण सेटअप झाल्यानंतर तुम्हाला दाखवेल. तू घेऊन ये सगळं सामान. कॅमेरामॅन चांगला पकडला आहे आणि मेहनत आपल्याला भूक पण लागले फट्टे. तर आता बघूया. हे छोटे छोटे करायला लागतात ह्याचे कोळशे आणि चांगलं हे भाजलं जातं. मग काय जातं ते एवढं. कोळशे फोडलेत. खूप मेहनत केली आम्ही कोळशे फोडायला. एकदम फोडून छोटे केलेत त्याचे. फ्लॅशलाईट लाव त्याच्या चेहऱ्यावर. काहीच आहे बघा काय काय आणलंय आम्ही पोपटीसाठी. थोडं खाली कर. दिसत नाही. हे बघा चिकन मॅरिनेट केलंय आणि फुल इथे व्हेज आहे. पडलं काय पडलं? अंडे पडलं. हे गाईज आमचं नुकसान झालं आहे भाई. धोकेले उसको. अंडा नाही. अच्छा अंडी पण आणायला पाहिजे. आहेत ना अंडी पण भाई. सगळं आणलंय ना. फ्लॅश बघा आता काम चालू आहे. केळीचं पान आणले. केळीच्या पानावर आम्ही बनवणार आहे पद्धतशीर. त्याच्यामध्ये रोल करून बघूया. आणि इकडे हा पूर्ण सामान आहे. त्याच्यामध्ये चिकन पूर्ण मॅरिनेट केलं आहे. 4 किलो चिकन आहे मित्रांनो हे. आणि हे मटका आहे, ऑइल आणि हे अंडी आहेत आणि हे व्हेज सगळं काय आहे. आणि इथे फुकट खातोय. आता हे मुद्दाम नाटक करतोय तोडल्याचं. ही सगळी मेहनत मी केली आहे छोटे छोटे करून. आणि हे आम्ही जे हे तुम्हाला दिसतंय नाही, ह्याला काय बोलतात रे सागर? हे जे आहे ते हा जो स्टो आहे बार्बिक्यूचा तो आम्ही लास्ट इयर घेतलेला. 1800ला काय घेतलेला.
आणि हे कोळसा आता आणलं आहे 3 किलो कोळसा 60 रुपयाने. मित्रांनो आता आम्ही ह्याला पेटवणार आहे. थोडं ना प्रफुल्ल खाली टाक त्याच्या. हे कर पटकन. हे बघा मित्रांनो सेटअप असा आहे. आणि वर कोळसे कसे लगेच जळत नाही, दिसत नाही, लगेच जळत नाहीत कोळसे. त्यामुळे ना आपल्याला थोडी खूप मेहनत घ्यावी लागते. एकदा कोळशाने आग पेट घेतला ना की ते बरोबर चालू होणार. पण हे पेट घ्यायला झाला अर्धा 1 तास लागेल मला असं वाटतंय. आणि हे आपल्याला चालू करण्यासाठी ना खूप मेहनत घ्यावी लागेल. घास बीज असेल ना तर जरा बरं होईल. खालून पण टाकू, खालून टाकू नको, खालून थोडे टाकतात. आता आंब्याची पानं आम्ही आणली आहेत. इकडे आमची कलमं आहेत समोर इकडे सगळी कलमं आहेत आंपली. पण आता थोडं ते रात्र झाली म्हणून जाऊ नाही शकत कारण की आम्ही जरा इकडे काम आमचं चालू आहे. तर बघा मित्रांनो अशी मेहनत करावी लागते पोपटी आणि बार्बिक्यू बनवण्यासाठी. काही बार्बिक्यू 100% ऑर्गॅनिक होणार आहे कारण की आग पण आम्ही आंब्याच्या पानांनी पेटवतो. जळेल तो, जळेल कसा. मित्रांनो आता आग पेटलेली आहे पण खूप वेळ घेत आहे कोळसा आग घ्यायला. तर आता अर्धा तास झाला आम्ही फक्त आगच लावतोय. आग लावायचं काम खूप टाइम घेतोय. कधी होईल कधी आमचं ते सूप काढ बाजूला चालू होणार समजत नाही आम्हाला. काय मेहनत करतोय एवढी की समजत नाही कसं काय होईल. पण खूप मेहनत लागते. लास्ट टाइम आठवते गेट तोडून आले. पूर्ण सेटअप आता करेपर्यंत वेळ जाणार आहे. तर हा सेटअप पूर्ण होईपर्यंत तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवतो. आता बघा खूप मेहनत घ्यावी लागते ह्याला. आणि इकडे खूप टेम्परेचर पण खूप लो आहे 16 डिग्री सेल्सिअस आहे. त्यामुळे थोडं आग लागल्यानंतर पण एकदम भारी वाटतंय. प्रफुल्ल तुला काय बोलायचं आहे, काय बोल आमच्या यूट्यूब फॅमिलीला. आपण सध्या मेहनत करतोय की जेणेकरून कोल पेटले पाहिजेत. कोल पेटला पाहिजे. कोल पेटायला खूप वेळ लागतो. हेच खरी मेहनत आहे. एकदा कोलने आग घेतली ना की मग आपलं काम एकदम इझी होईल. त्यास पण जोपर्यंत आग नाही घेत तोपर्यंत खूप अवघड आहे हे. गाडीवर वगैरे घेतो ना चिकन तिकडे कसं ते लोक फॅन लावून करतात. तर फॅन कंटिन्यू चालूच असतो. आणि आपल्याकडे फॅन नाही आहे, आपल्याकडे हेच आहे. हे आपण करेपर्यंत आपला हात पण दुखायला लागला. आता फोरम्स वाढणार आहेत मला वाटतंय. मित्रांनो अजूनपर्यंत पेटलेलं नाही आहे. खूप मेहनत चालू आहे. अजून पेटायला खूप टाईम घेतो. हा चालू केला आहे पोपटीचा कार्यक्रम. पोपटी लावायला सुरुवात झालेली आहे. पण हे लाकूड आणि या सगळ्या गोष्टी जळायला पद्धतशीर तरच आपण मडक्या ह्याच्यावर ठेवू. आणि आता पोपटीचा आपला कार्यक्रम चालू झालेला आहे. सागर आणि प्रफुल्ल आतमध्ये टाकतोय, ऑइल टाकतोय आतमध्ये. आणि ऑइल टाकल्यानंतर सगळं सामग्री आपलं जे आहे चिकन अंडी आणि हे रताळे आहेत. आणि इकडे मके आहेत, कांदा आहे, काकडी, बटाटे, टोमॅटो. अरे हे बिअरचा ग्लास दिसला. खाली जातील आधी पहिल्या त्याने चुकीने टाकलेले आहेत. आपलं काय टाकलं रे ते मका टाकलं, रताळे टाकलेत आणि आता शेंगा टाकल्या. शेंगा टाकल्यानंतर आता बटाटे कट करतोय. बटाटे कापून आतमध्ये पद्धतशीर टाकतोय. 4 भाग केले बटाट्याचे, 4 भाग करून टाकले आतमध्ये. पहिलं ऑइल लावलं आहे त्याने. ऑइल टाकल्यानंतर बटाटे वगैरे हे सगळं खाण्याचे पदार्थ आतमध्ये जाणार आहेत. ओनियन टाकू? ओनियन नको टाकू. नको थोडंसं एखादा टाक पण ओनियन नाही हे खराब होतं. पण ओनियन मेल्ट होऊन जाईल.
बस झालं ते आपल्याला सोबत खायला ठीक आहे. हा, बस झालं. चिकन टाक आणि त्याच्यावरती परत शेंगा आणि हे टाक. आता चिकन जातील हळूहळू. रस्सा बस्सा जाऊ दे, बघ त्याच्यात मजबूत जाऊ दे, त्याच्यात कमी राहू दे. ते खूप हे आहे. चिकनचे पीस टाकतोय हळूहळू. आणि इकडे फुल फायर झालाय सागर, नुसती आग लावतोय, हैराण झालाय, नुसते फटाके बॉम्ब बॉम्ब. चिकनचे पीस पद्धतशीर एकत्र करून सगळ्या बाजूनी असे टाकले जातील. आणि मोठे मोठे जे पीस आहेत ते आम्ही बार्बिक्यूला यूज करणार आहेत. अजून चिकन आहे आतमध्ये, ती एक प्लेट आतमध्ये ठेवली आहे. ती एक प्लेट आणल्यानंतर ती प्लेट तिकडे बार्बिक्यूसाठी वेगळी आहे. आता चिकनचे केले आहेत. आता अंडी टाकतोय साईडने. बटाटे कट करून टाकलेत, अंडी टाकली, बटाटे टाकले. इकडे याच्यावर हा पीसवर अमूल बटर लावतोय. समोर इकडे आग पण तयार होते. गाडी लावली आहे, गाडीची लाईटवर आम्ही सगळं काम चालू केलं आहे आमचं. अंडी रताळे वगैरे सगळं टाकल्यानंतर आता पुन्हा शेंगा याच्यात भरतो. ह्या मडक्याची एक गंमतच झाली. मडकं घ्यायला गेलो तिकडे आणि त्या बाईने मडकं काय वेगळ्याच प्रकारचं होतं, पण प्रफुल्ल दादाने सांगितलं मडकं आपल्याला ते नको, वेगळं पाहिजे पोपटीसाठी. तर हे मडकाची साईज छोटीच आहे, कारण आपलं जे काय सामग्री आहे ती खूप क्वांटिटी म्हणजे तिघांची आहे, तेवढ्याच क्वांटिटीमध्ये आम्ही करतो आहे. जो काय राहिलेला ह्याच्यामध्ये आपला जो रस्सा म्हणजे जो काय मसाला आहे तो मसाला ह्याच्यामध्ये टाकला जातो आहे. मसाला टाकतो आहे कारण चव सगळीकडे ह्या भाज्यांमध्ये पण पसरली पाहिजे. आणि ही कलेजी पण कलेजी रिटर्न आली. तर ह्या अशा पद्धतीने प्रफुल्ल कसं ह्याने आधी पण हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. अमूल बटर थोड्या प्रमाणात इथे टाकलं जाईल, कारण की जेणेकरून चांगल्या पद्धतीने इकडे सगळं काही शिजलं जाईल. ऑलरेडी त्याच्यामध्ये आम्ही ऑइल टाकलेलं आहे. मडक्यामध्ये चांगल्या पद्धतीने सगळ्या भरभरून अशा भाज्या आणि अंडी चिकन वगैरे टाकलं आहे प्रफुल्लने. आता कांदा नको टाकू, कांदा मेल्ट होऊन जाईल गरमीने. ते आपल्या सगळी वरची सालं आहेत त्याच्याने चांगल्या पद्धतीने सगळी बाजूनी पॅक करून घेतो आहे. हे पॅकिंगसाठी आम्ही मक्याची वरची सालं आणि हे केळीचं पान वापरले. प्रफुल्लने बनवलेलं आहे. ते पिठाचं कसं आहे याच्यामध्ये एक झाकण असा म्हणून वापर होईल, म्हणजे चारी बाजूने त्याला पॅक करून घेईल. हे आहे आपण गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे कव्हर करायला. अच्छा, जेणेकरून जेव्हा हे रेडी होईल त्यावेळेला ते बाहेर नाही आलं पाहिजे. ओके. गव्हाचं पिठाचं हे एकत्र मिश्रण आहे, जेणेकरून हे बाहेर आपलं जे आतमध्ये टाकलेले आहे पदार्थ आहेत ते बाहेर नको यायला, आणि हे पूर्ण सील पॅक होऊन जाईल आणि चांगल्या पद्धतीने आपलं आतमध्ये जे टाकलेले पदार्थ आहेत शिजले जातील. तर आता एवढी मेहनत घेतल्यानंतर शेवटला रिझल्ट काय मिळणार आहे ते तुम्हाला मी दाखवेनच थोड्या वेळाने. आता आपण ह्याला आगीवर आपण टाकूया. इथे आग जळवलेली आहे सागरने आणि अर्धा तास त्या आगीवर आपण मडकं ठेवूया हे. आणि तर बघूया आता थोड्या वेळानंतर तुम्हाला दाखवतो
कशा पद्धतीने आतलं थोडंसं ते हे सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये शिजत आहेत की नाही शिजत आहेत हे आपल्याला कळेल. अर्धा तास आम्ही ह्याच्यावर आगीवर ठेवणार आहे त्याला आणि नंतर बघणार आहोत की किती शिजला आहे. मग मी तुम्हाला दाखवेन त्या व्हिडिओमध्ये. साऊथ तर मित्रांनो आता पोपटी तिकडे चालू आहे काम इकडे आणि आता आपण इकडे चिकनचे पीस ह्या जाळीवर टाकतोय. तर एक एक चिकनचे पीस चांगले सागर मॅरिनेट करतोय आणि म्हणजे उरलेला जो काय मसाला आहे तो चांगल्या पद्धतीने त्याच्यावर लावून सगळ्या चिकनचे पीस ह्या जाळीवर ठेवतोय. अजूनपर्यंत तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे जरा तरी आपले कोळसे जळालेले आहेत. तर बघूया थोड्या वेळानंतर. म्हणजे आग एवढं नको टाकू थांब. करपेल ती जळालं करपेल ती आग लागली ना. तर मित्रांनो आता बघा 10 मिनिटाने ना आपलं जे चिकन आहे चांगल्या पद्धतीने भाजलेलं आहे. तर आता ह्याची टेस्ट करून बघूया आपण. हे बघा अशा प्रकारे हे चिकन आपलं मस्तपैकी भाजलेलं आहे, बार्बिक्यू झालेलं आहे. सो आता ह्याची टेस्ट आहे ना आपल्याला सागर टेस्ट करून सांग कसं झालं आहे. आहे दुसरं एकदम फ्रेश माल. तर हे शिजल्यानंतर दाखवूया बंड्या पिठ्या निघायला लागली. कसं झालं हे खाऊन बघ ना सागर. गरम आहे गरम आहे ना. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं चिकन हे जे आहे शिजलेलं आहे. तर बघूया त्याचा रिव्ह्यू सागरकडून जाणून घेऊया कशा प्रकारे हे शिजलेलं आहे. तर सागर कसं झालं आहे. एकदम मस्त एकदम मस्त झालं आहे सांगतोय. म्हणजे काय फील होतं आहे खाऊन. बघतो थांबा. प्रफुल तू खाऊन बघ. गाईज हे फायनली चिकन लेग रेडी झालेलं आहे बार्बिक्यूमध्ये. आता आम्ही टेस्ट करून बघूया. आम्ही यूज केले सुहाना चिकन बार्बिक्यू मसाला. ओ वाव ह्याच्याकडे बघून तर भारीच वाटतंय. गाईज अतिशय सुंदर अप्रतिम आणि टोटली कोलवर बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकतात किती ज्युसी आहे. ज्युसी. वाव भारी ग्रेट एक नंबर. तर अशा प्रकारे आपलं चिकन जे बनवलेलं आहे ते खूप चांगलं झालेलं आहे. तर मित्रांनो आता मी पण इथे ट्राय करणार आहे. सो बघतो मी पण खाऊन. आहे ना. तर मित्रांनो हे जे बनवलेलं आहे एकदम भारी झालं आहे. एकदम सॉफ्ट झालेलं आहे आणि एकदम ज्युसी. खूप म्हणजे खूप सॉफ्ट. म्हणजे तुम्ही बाहेर खायला ना त्याच्यापेक्षा हे एकदम सॉफ्ट झालं आहे आम्ही बनवलेलं. नुसतं एकदम असं कापसासारखं वाटतंय. तर मित्रांनो फायनली आता आपला पाऊण ते दीड 1 तास पकडून चाला 1-1.25 तास झालेला आहे आणि 1-1.25 तासानंतर आम्ही आता ही उचलतोय मडकं इथून. सो हे उचलतोय आता. बघूया आता आपण कशा प्रकारे शिजलेले आहे.
तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल. पर्यंत तिचं काम चालूच आहे. हे जे वर लावलेलं आहे ना पीठ, त्याच्यावर हे बघा गॅस कसा बाहेर निघतो. हे बघा जसं कुकरची शिट्टी कशी होते त्या प्रकारे इकडे या मटक्यातून गॅस बाहेर निघतो. तर गाईज आम्ही ऑलमोस्ट 2 वर्षानंतर ही पार्टी परत करतोय. आणि गाईज बघूया. ओ वाव, काय सुगंध येतो यार. हां, जाम भारी जाम भारी. आतमध्ये बघू शकता तुम्ही केळीची पानं कशा प्रकारे असं एकदम शिजलेली आहेत. त्यांचा कलरच पूर्ण चेंज झालेला आहे. वाव, एक नंबर. मला असं वाटतं आहे की आतमध्ये सगळ्या गोष्टी आहे ना प्रॉपर शिजलेल्या असतील. आता हळूहळू एक एक करून आपण लेअर काढूया. गाईज हे आहे स्वीट पोटॅटो. हा पूर्णपणे तयार झालेला आहे. तुम्ही याचा कलर बघू शकता. एकदम प्रॉपर तो रेडी झालेला आहे खाण्यासाठी. झालंय. आता हे आम्ही ना एका डिशमध्ये पलटी करतो आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे शिजलेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे ह्याला एकदम चांगल्या पद्धतीने हाताळलं जातं. नाही तर खूप रिस्की काम आहे. हा मित्रांनो बघा, रस्सा वगैरे खाली सांडलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी शिजलेल्या आहेत. ह्याला थोडा हे कर. हॅलो, खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी ना आणि मस्त पद्धती. आता खाण्यामध्ये काय चव आहे हे बघायचं आहे मला. एकदा थोडं टेस्ट करून बघ सागर. गरम आहे, छान आहे. छान आहे. मीठ कमी झालं. मित्रांनो ह्याच्यामध्ये मीठ वगैरे असं काही टाकलं नव्हतं. सो चांगलं झालं आहे, खूप चांगलं झालं आहे, खूप चांगलं झालं आहे. आमची मेहनत एकदम रंगला आहे. मीठ आण ना थोडं. पूर्ण सगळ्या आतलं काढलेलं आहे. सो आम्ही हे टेस्ट करतो आता.